उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यापासून या मराठी मीडियाची चाटमगिरी सुरू झाली. त्यानंतर हे दोन बंधू जिंकतील कसे यासाठी चाटमगिरी सुरू झाली. मराठी मीडियाने अगदी तन मन धन अर्पून त्यासाठी काम केलं, पण झालं काय? मराठी मीडिया म्हणजे मराठी माणूस नव्हे, मराठी मीडिया म्हणजे महाराष्ट्र नव्हे, हे या निवडणुकीत दिसून आलं. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान आणि अगोदरही वैयक्तिक टीका केली, असे उद्धव ठाकरे आज अचानक चाटमगिरी करू लागले. आणि कोणाची चाटमगिरी? तर खुद्द फडणवीस यांची. देवाच्या मनात असेल तर आपला महापौर बसेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. इतकीच वैयक्तिक टीका उभाटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केली. त्यांनीही भाजपचे नेते असतील, भाजप असेल, यांच्यावर व्यक्तिगत टीका केली. आज तेच संजय राऊत काय बोलतायत बघा, हे ट्विट वाचा. आता महानगरपालिका निवडणूक जिंकल्यानंतर फडणवीस तिथे जात आहेत, त्यांचं स्वागत होतंय. याचा अर्थ की देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास हा सर्वोच्च पदासाठी म्हणजे पंतप्रधान पदासाठी सुरू झालेला दिसतोय. हे म्हणतंय कोण? हे सांगतंय कोण? संजय राऊत. इतकी स्तुतीस्तुमने हे कोण उधळतंय? संजय राऊत उधळताय. मग याला काय म्हणायचं? हे चाटम नाही,